नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भरपूर दिवसांनी मी लाँग व्हिडिओ अपलोड करतीये. तर नक्कीच शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा आणि मी आज दिवसभरामध्ये काय-काय करणार आहे, किराणा शॉपवर सुद्धा जायचं होतं, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार. सकाळी सगळे पटापट कामं वगैरे आवरून घेतलं. पण वीरू बघा, ते पिगी बँकसाठी रडत होता. तुमचे सुद्धा मुलं असेच हट्ट करतात का? कुठे गडबड असली, बाहेर जायचं असेल, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांग. हे घे. बघा, विरुनी ते सगळे खेळणे वगैरे पसरून ठेवले, सोफ्याची कुशन वगैरे फेकले, कवर सुद्धा काढून टाकलेले आहे. असा सगळा पसारा आहे विरूच्या खेळण्यांचा. इथे कलर आहे. त्यानंतर बघा इथे काय काय करून ठेवलेलं आहे विरूनी. तर विरू हा लाडूबा आहे, तो त्याला सुद्धा शॉपिंगला जायचंय. घर वगैरे क्लीन केलं. इथे भाजी वगैरे आहे. त्यानंतर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता सगळं चकाचक झालेलं आहे. भांडे वगैरे घासून ठेवले, जेणेकरून इथे ना पाणी वगैरे गळू नये म्हणून मी याच्यासाठी असा हा कपडा टाकत असते खाली, कारण फरशीसुद्धा ब्लॅक होते. नंतर बघा छान अशी फुलसुद्धा लागलेलं होतं इथे जास्वंदाला, आणि कळीसुद्धा आहे, त्याला खूप छान उमललेली होती. तर असा व्ह्यू आहे माझ्या झाडाचा. इथे फुलसुद्धा लागलेलं आहे, आणि इकडे सुद्धा तुम्हाला दाखवते किती सारे हे कुंदाला कळ्या लागलेले आहे. भरपूर अशा इथे कळ्या आहेत. मनी प्लांट बघा किती छान हेल्दी असा ग्रो झालेला आहे. छान याच्यामध्ये मी हे असे छोटे छोटे याच्या कपमध्ये मनी प्लांट लावलेले होते. हे विरूचे खिलोने होते. त्यानंतर ओव्हरऑल असा आहे माझ्या ह्या गार्डनचा व्ह्यू. खूप छान आणि मस्त असं वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता. आणि ही बघा विठ्ठलाची फ्रेम. ह्या फ्रेमजवळ तासनतास उभं राहायला आणि त्याला बघत राहायला मला खूप जास्त आवडतं. आणि इथं माझं गार्डनसुद्धा खूप सुंदर फुललेलं आहे, तर अजूनच खूप छान प्रसन्नसुद्धा मनाला वाटतं. चला, तयारी तर माझी भरपूर वेळची झालेली होती, पण विरूमध्येच परेशान करत होता, त्यामुळे किराणा आणायला थोडा उशीरच झालेला होता. आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत होतं. दुपारच्या वेळेला थोडं ऊन आणि थोडी थंडीसुद्धा होते. तर चला, शॉपीवर पोहोचलेलं होतं. विठ्ठल शॉपी आहे शेगावमधली, तिथे किराणा भरतो किंवा अदरही शॉपीवर जात असतो आम्ही अधूनमधून, कारण मला ना भरपूर असे व्हेरायटी किंवा त्याचे प्राईज वगैरे चेक करायला खूप जास्त आवडतं. तर असं किराणा घेत होते आणि मी त्यांच्या मागे ट्रॉली लोटत होते. तर बघा, आम्ही दोघं मिळून किराणा घेत असतो काय लागतं ते. आणि त्यातल्या त्यात विरूसुद्धा मध्ये मध्ये करतो की विरूला कुठली साबण घ्यायची किंवा कुठली वस्तू घ्यायची. तर तुम्हीसुद्धा असं फॅमिलीसोबत किंवा दोघं मिळून जात असता का किराणा भरायला? तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर बघा, अशी आहे ही विठ्ठल शॉपी शेगावमधली. यावर्षी उन्हाळ्यामध्ये ना मी शेवया, अशा होममेड शेवया बनवलेल्या नव्हत्या, तर एक पॅकेट घेत होते. मी अजूनपर्यंत हे पॅकेट वगैरे घेतलेल्या नाही शेवया पॅकिंगच्या. तर फर्स्ट टाईमच बघते मी ट्राय करून, आणि नक्कीच तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल की कशा लागतात ह्या शेवया. तर असा आहे आमचा किराणा भरपूर झालेला होता.
तर बघा, अशा 2 गोण्या भरलेल्या आहे किराण्याच्या आणि मी मागे बसलेली आहे. वीरू समोर बसलेला होता. तर शॉपिंगमध्ये काय घेतलं वीरूनी, तर किंडर जॉय घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे टॉय निघालेलं होतं. खरं तर ना, ह्या चॉकलेट आणि टॉयच्या किमतीपेक्षाही या सगळ्या वस्तूची किंमत जास्त दुपटीने लावलेली आहे. कारण ₹50 एक हे किंडर जॉय आहे आणि ₹5 टॉय आणि ₹5 चॉकलेट्स असं जरी पकडलं तरी दुपटीनेच पैसे आपल्याकडून खाल्ले जातात. वीरूला तर असे चॉकलेट्स वगैरे एवढे महागड्या वस्तू तर मी घेऊन देत नसते. कधीतरी त्यांनी हट्ट केला तरच द्यावं लागतं. तर चला, त्यानंतर मुलांसाठी बघा, इथे नाश्त्यासाठी इडली बनवलेली होती. किराणा वगैरे घेऊन आलो होतो आणि आहुंनासुद्धा थोडीशी इडली खायची होती. तर ते बॅटर होतं थोडं उरलेलं, ते सुद्धा लावून दिलं आणि सकाळी सांबार बनवला होता नाश्त्यासाठी, तो सुद्धा आहे. इडली होती त्यामुळे स्वयंपाक केलेला नव्हता. तर दुपारच्या वेळेत भूक सगळ्यांनाच लागलेली होती. त्याचबरोबर भाकरीसुद्धा आहे इथे. कळण्याच्या भाकरी होत्या, तर ठेचा संपलेला होता त्यामुळे ठेचासुद्धा थोडासा बनवून घेतला. त्यानंतर वीरूला तर फार गडबड झालेली होती. त्याच्यामध्ये काय काय आहे बघण्यासाठी, तर सगळा किराणा इथे काढून घेतलेला आहे. तर 1 महिन्याचा किराणा मी भरत असते. कधी-कधी 1 महिना जातो किंवा 1.5 महिनासुद्धा जातो. कमी जास्त वापरण्यावर सुद्धा असतं किराण्याचं. कारण घर म्हटल्यावर कधी पाहुणे येतात किंवा 4 माणसं वाढतात किंवा एखादा माणूस कमीसुद्धा होत असतं. आजच्या किराण्यामध्ये इथे मी पोहे 2 किलो आणलेले आहे. कारण पोहे माझ्याकडे जास्तच बनतात आणि एक्स्ट्रा ना कोणी अचानक जर आले तर सगळ्यात लवकर होणारा पोह्यांचा नाश्ता असतो. त्यानंतर तेलाचे पाऊच, 1 किलो उडदाची डाळ आणलेली आहे जी काळी तक्राची आहे. त्यानंतर मिठाचे इथे 2 पुडे आणले. त्यानंतर रिन पावडर, परत चहा पावडर, कडक डस्ट आणलेला आहे. इथे रवा आहे, भगर आहे, मला उपवास असतो एकादशीचा. खोबरंसुद्धा आणला. धने इथे पावडर आहे, धनेपूड पावडर. त्यानंतर मैदासुद्धा अर्धा किलोच्या जवळपास अधूनमधून लागत असतो. साखर, मुखवास वगैरे एवढं सगळं सामान मी घेऊन येत असते. त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा, सांबार मसाला किंवा मुलांना अधूनमधून स्कूलमध्ये ब्रेकफास्टसाठी देण्यासाठी पास्ता आहे आणि हा साबुदाणा बघा तळून घेत असते त्याला कधी-कधी उपवासाच्या दिवशी. इथे तांदूळसुद्धा मी 2-3 प्रकारचे आणलेले आहे मुलांना खाण्यासाठी. बिस्किटचे पुडे, त्यानंतर मधाची बॉटल होती, गुड नाईट लिक्विड, असं भरपूर काही-काही सामान जे असतं ना एक्स्ट्राचं आहे. स्टेशनरीसुद्धा असते भरपूर बऱ्यापैकी. तर एवढं सारं सामान मी भरून घेत असते जेणेकरून महिना किंवा 1.5 महिन्याच्या जवळपास तरी हा किराणा जात असतो मला. त्यानंतर वीरूला खायचं होतं हनी, कारण वीरूचं हनी खूप जास्त फेवरेट आहे आणि असे कंटेनरसुद्धा आहे माझ्याकडे ट्रान्सपरंट, जे ऑनलाईन मागवलेले आहे मी. त्याच्यामध्ये खूप छान आपला किराणासुद्धा 1 किलोच्या जवळपास बसत असतो. डाळी वगैरेसाठी खूप छान आहे. त्यानंतर बघा, साबुदाणा भरण्यासाठी ना इथे चिनी मातीची खूप सुंदर बरणी आहे जी मी परतवाड्याहून आणलेली होती आणि हे सगळं डब्यामध्ये भरून ठेवते आणि जे एक्स्ट्राचं उरलेलं सामान असतं ना, अशा प्रकारचा स्टीलचा मोठाच्या मोठा डब्बा आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये मी भरून ठेवत असते जेणेकरून ऐन वेळेला जर एखादी वस्तू संपलीच तर पटकन एकाच डब्यामध्ये मला मिळून जाईल. त्यानंतर तांदूळासाठी सुद्धा मोठा डब्बा आहे. तर बघा किती सुंदर असा किराणा दिसतोय, कलरफुल याच्यामध्ये. ट्रान्सपरंट हा बरणा तुम्हाला जर मागवायचा असेल तर सगळ्या ॲपवर अवेलेबल आहेत. त्यानंतर पास्तासुद्धा असा ट्रान्सपरंट एका बॉक्समध्ये ठेवलेला आहे जेणेकरून झटपट असं मुलांनासुद्धा दिसेल आणि मलासुद्धा दिसेल. आणि खोबरं इथे मी सुट्टं करून घेतलेलं आहे, कारण खोबऱ्याला एक ऊन जर दिलं ना तर महिनाभर तरी त्याला तुम्ही हवाबंद डब्यात जरी ठेवलं तरी खराब होत नाही. त्यानंतर असा किराणा हा रॅकवर लावून दिलेला आहे, हे जे डबे आहे ते. आणि एक्स्ट्राचे जे हँडवॉश म्हणा किंवा लिक्विड असतं, साबण वगैरे, हे सगळं मी अशा प्रकारे इथे सेट करून ठेवत असते ह्या सज्जावरती. तर चला, दोघं मिळून अशी पटापट कामं झाले आणि किराणासुद्धा सेट करून झालेला होता. तुम्ही जर ना एकीचं बळ आणि दोघांचं बळ जर बघितलं ना तर आपले कामं हे झटपट हे दोघांच्या बळाने होत असतात. ते सगळे कामं आवरले आणि नर्सरीमधून काही झाडंसुद्धा घ्यायचे होते तर ते बघण्यासाठी आलेले होते. नर्सरीमध्ये भरपूर असे नवीन प्लांट आलेले होते आणि मला ना झाडांची खूप जास्त आवड आहे त्यामुळे मी प्लांट हे बघतच असते. त्याचबरोबर मला
कुंड्यासुद्धा बघायच्या होत्या, तर ब्लॅक कुंड्यामध्ये ह्या कुंड्या मी बघितलेल्या होत्या आणि ह्यासुद्धा मी जवळपास 4 ते 5 घेतलेल्या आहे. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतीलच मी त्याच्यामध्ये कुठले झाडं वगैरे लावलेले आहे. तर असा होता माझा आजचा हा ब्लॉग. तुम्हाला जर ना माझे ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही नर्सरी आहे ना, या अगोदरसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. बऱ्याच वेळ या नर्सरीमध्ये फेरफटका वगैरे मारला आणि प्रत्येक जी सिरेमिकची कुंडी असते ना, ती मी पाहत होते मला कुठली आवडती तर. कारण कुंडीमध्ये मला ना मीडियम साईजसुद्धा पाहिजे होते आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा मला हवं तसं पाहिजे होतं. पण काय असतं ना, प्रत्येक गोष्टच आपल्याला हवी तशी मिळते असं नाही आहे. त्यानंतर बघा नर्सरीचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, किती सुंदर वाटत होते सगळे प्लांट आणि फुलं ना आपल्या डोळ्यांना तसेच मनालासुद्धा खूप जास्त सुखावत असतात. त्यानंतर बघा कुंड्या तर मी ब्लॅक घेतलेल्याच आहे, त्याबरोबर ह्या नर्सरीमधूनच मी मातीसुद्धा भरून घेतलेली होती. कारण मला ना कुंड्या तर मी घरी घेऊन जाते, पण त्या महिनाभर तशाच पडून राहतात कारण मातीच मिळत नाही. तर इथे बघा, इथे मातीसुद्धा मी 10 रुपये कुंडी या हिशोबाने इथे माती विकत घेतलेली आहे. त्यानंतर मी काही घेतलं आणि माझ्या मुलांनीसुद्धा मला थोडं जड ओझं उचलायला मदत करू लागले. तर तुम्ही पाहू शकता, हा विवान आहे माझा मोठा मुलगा. तर अशी मला हेल्प करू लागतो. त्यानंतर त्यांनी वरतीसुद्धा मला आणायला मदत केली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघत राहा. तर नेक्स्ट तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणारच आहे की ह्या कुंडामध्ये मी कुठले झाडं लावले. तोपर्यंत